सविनय नमस्कार. आजचा एपिसोड आहे बिन लाडकी जनता योजना. बिन लाडकी जनता योजना किंवा बिन लाडके नागरिक योजना. आलं लक्षामध्ये? काय सांगतो, परवा आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज आला की जनगणना अधिकारी येणार आहेत. चांगली गोष्ट आहे, या दिवशी येणार आहेत सोसायटीमध्ये. ठीक आहे. आता असं आहे की तेवढ्यात आपण बाहेर जायला नको. शेवटी तोही पोटापाण्यासाठी, तो किंवा ती जी कोण येणार आहे ते पोटापाण्यासाठी करत असतील काम, असावं घरी त्या दिवशी. खरं तर त्या दिवशी घसा भयंकर खवखवत होता. गेले त्याच्या अगोदर 3-4 दिवस तेव्हा डॉक्टरकडे जायचं होतं, पण म्हटलं नको, त्यांची खेप वाया नको जाईल. म्हणून आम्ही आपले घरातले पुतळ्यासारखे बसून राहिलो, नाही का. गरजवंताला अक्कल नसते, त्यात सरकारी काम. बाकीचे रिकाम टेकडे असतात, सरकारमधली माणसं थोडीच रिकाम टेकडी असतात, नाही का. तर त्या दिवशी ते आलेच नाहीत. टायटल कळलं ना? बिन लाडकी जनता योजना किंवा बिन लाडके नागरिक योजना. आता त्याच्यानंतर मी समोरच्या सोसायटीत गेलो. म्हटलं तुमच्याकडे आले होते का? नाही, आमच्याकडेही नाही आलेले. ठीक आहे, हरकत नाही. काय झालं माहितीये का? हे का विचारतोयचं कारण सांगतो. आरक्षण हा माझा विषय नाही, पण मध्ये जे, आणि आताही मला वाटतं तो जरा विषय थोडासा आहे अजून पेंडिंग, तो म्हणजे ओबीसी आणि मराठा आरक्षणावर जे काही थोडेसे वादविवाद चाललेत ते. परत सांगतो, आरक्षण हा विषय माझा नाही. माझ्या कुठच्याही एपिसोडकडे राजकीय रंगाने कोणी बघू नये. आपलं माझं प्रेमाचं नातं चालू ठेवायचं आहे आपल्याला, बस. नाही तर मला आशीर्वाद कसे मिळणार हो आपल्याकडून? तर सांगायचा उद्देश असा की मी आपला का घरी राहिलो ते सांगतो. की म्हटलं एकदाच ते निस्तरावं काय ते जनगणना अधिकारी आल्यावर. अहो, ते हे जो सुरू झालं ना ओबीसी आणि मराठा, त्यावेळेला एका वर्षामध्ये माझ्या घराची बेल 3दा वाजली. बरं ठीक आहे, वाजली, मी दरवाजा उघडला. अमोल शेवडे का? म्हटलं हो, अमोल शेवडे. तुमची जात कोणती? म्हटलं काय? नाही, पटकन सांगा ना, तुमची जात कोणती? अगं, ती बाई होती, त्याच्यामुळे मर्यादा होते मला जरा. नाही तर बरंच काही सुनावलं असतं पुरुष असता तर. म्हटलं तुम्ही कोण आहात, कुठून आलाय, आणि एकदम मला जात विचारताय. म्हटलं तुमची अगोदर जात सांगा. म्हटलं मग मी माझी जात सांगतो. असं आम्ही ते काय सर्वे करायला आलोय, मराठा किती आहेत, ओबीसी किती आहेत. मग म्हटलं हे अगोदर नाही सांगतायत. आणि जेव्हा आपण कोणाची परक्याची बेल वाजवतो त्यावेळेला स्वतःचं नाव सांगणं, आपण कुठून आलोय ते आय कार्ड दाखवणं. म्हटलं मोठ्या वयाची माणसं नाही आमच्या देशात काही नाहीच आहेत. शिक्षित नसतील पण सुसंस्कारित तरी हवेतच ना. बरं, ह्याच्यासाठी खूप काही डिग्र्या, डिप्लोमा असायची गरज नाही हो. किमान वागावं कसं याची अक्कल नको का या देशात? ही सगळी जात वगैरे सांगून झालं. बरं, तर तिला थोडं ऐकायला नाही आलं. ती म्हणाली मोठ्याने सांगा. म्हटलं मोठ्याने सांगतो, कोकणस्थ ब्राह्मण. म्हटलं लिहून घेतलं व्यवस्थित सगळं, धन्यवाद. पाणी वगैरे काय हवंय का? नाही. बाई निघून गेली. तीच बाई नंतर साधारण 1 वर्ष, 1.25 वर्षामध्ये 3दा आली. का हा छळवाद? बरं, त्यांना कसं बोलायचं ते तर शिकवा. हा सगळा जो दाहक अनुभव वाट्याला आला ना, दाहक अनुभव वाट्याला आला, मानसिक छळवाद करणारा. म्हणून म्हटलं जनगणना अधिकारी यायच्या वेळेला आपण रेडी. जसं स्टेजवर जाण्याच्या अगोदर मी रेडी असतो, शूटिंगच्या अगोदर रेडी असतो, तसं. तो थोडक्यात ते त्या दिवशी आलेच नाहीत. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते आले, बरं का. आणि आल्याचं कळलं, पण कुठे नक्की आहेत ते कळलं नाही. गरजवंताला अक्कल नसते. त्याच्यामुळे मी आजूबाजूच्या बिल्डिंग, आमची बिल्डिंग, ह्या सगळे मजले चढत गेलो, लिफ्टने गेलो आणि बघितलं कुठच्या मजल्यावर ते, की मला पहिलं मोकळं करा, नका छळून मला. ते झालं एकदाचं काम. ही झाली पहिली बिन लाडकी, काय म्हणतात त्याला, जनता योजना. आता 1 जानेवारीला जेव्हा मी खाली उतरलो तर सगळे रस्ते खोदलेले. एकाच वेळेला सगळे रस्ते खोदून ठेवलेले. बरं, 2 पॅरलल रस्ते एका वेळेला कसे खोदता हो?
हा 3-3 पॅरलल रस्ते एका वेळेला खोदल्यानंतर माणसाने काय करायचं ते मी एपिसोडमध्ये अगोदर बोललेलो पण आहे की नववर्षाची रंगीबेरंगी सुरुवात असा माझा एपिसोड आहे तो विषय झाल्यानंतर कॉन्क्रिटीकरण सुरू झालं बरं का. आणि ते सुरू झालं साधारण काय म्हणतात त्याला एप्रिल 15 पासून वगैरे, म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालच्या रस्त्याचं, आमच्या सोसायटीच्या समोरच्या रस्त्याचं. आणि मग ते अचानक काहीतरी फतवा निघाला, ऊन खूप वाढलाय वगैरे, आणि मग दुपारी नाही ते करायचं, दुपारी नाही करायचं. आणि ते खरं आहे कामगारांना, नाही तर ते चक्कर येऊन पडतील बिचारे, दशदिशातून आलेले ते. त्यात परत त्यांना सांगितलेली रक्कम पूर्ण मिळतीये का, मध्ये काय गाळा आहे वगैरे, हे सगळे प्रचंड मनस्ताप. काय खरं काय खोटं काय चित्र आहे देशात कळत नाही. मी थोडं परखड बोलतोय हा, कारण काही वेळा आम्हीच पेपरात वाचतो की काय ठेकेदाराने खाल्ले वगैरे वगैरे वगैरे. त्या विषयात मला खोलवर नाही शिरायचं. पण नंतर जे काही कॉन्क्रिटीकरण आमच्या इकडे झालं रस्त्याचं, ते रात्री 2-2 वाजेपर्यंत काम चालायचं. होय होय, रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपेचा बुंबा बोम, झोपेची बोम, संपूर्ण स्लीप सायकल टोटली डिस्टर्ब्ड. कारण एवढाली मशीन्स ती. हा काय हा मनस्ताप हो. अवतीभोवती आमच्यासारखी माणसं आहेत, माझ्यापेक्षा कित्येक काय म्हणतात त्याला सिनियर सिटीजन्स आहेत, अभ्यास करणारी माणसं आहेत, विकलांग आहेत, आणि मुळात लोकांना का, नागरिकांना का छळायचं अशा पद्धतीने. बरं त्यात मला आमच्या इकडे तर कळलंच नाही. आमचा रस्ता खरोखरच चांगला होता आणि त्या रस्त्यावर एवढा ट्रॅफिकही नाहीये हायवे सारखा. मग तो रस्ता नसता केला तर नसतं का चाललं. बरं तो केला तर केला, रात्री बेरात्री करून छळला आम्हाला सगळ्यांना. बरं हे माझे भोपाळमध्ये एक मित्र आहेत, ते म्हणाले आमच्याकडेही तसंच आहे, रात्री बेरात्री. त्यांचं वय 84 आहे. घ्या काय करायचं. आणि ते तर एकटे गृहस्थ आहेत, कोणीच नाही आहे त्यांना आयुष्यात. का छळवाद हा. बरं हे सगळं आमचं तर कॉन्क्रिटीकरण फास्ट झालं, आणि ते चौकोन करून काय त्याच्यात पाणी भरून ठेवणं वगैरे, हे जो काय प्रकार असतो तो आमच्या वाट्याला आलाच नाही. आमच्या रस्त्याच्या वाट्याला तो अगदीच अनाथ. तो केला टराटरा ठरण, त्याच्यावर पाणी 1-2दा मारलं, तेही सगळीकडे मारलं असं नाही, एक दाखवायचं असतं पाणी मारलं वगैरे. उरकलं एकदाच. काय छळवाद हा. मग त्याच्यानंतर काय ते म्हणतात त्याला, गटार साफ करणारी यंत्र आली, ती प्रचंड आवाज करणारी, ती पण वेळी अवेळी आली, दुपारच्या झोपेच्या वेळेला आली. म्हणजे तुम्हाला सांगतो टीमवर्क किती गोड आहे आपल्या देशात. रस्त्याची मशीन झाली ती रात्री आली झोपमोड करायला, आणि गटार साफ करणारी मशीन ती दुपारी आली. आहे की नाही गंमत. हे याला म्हणतात अगदी काय म्हणतात त्याला, एकमेकांना समजून घेणं. आणि काय बिन लाडकी जनता योजना सादर करणं. कसं सहन करायचं हे सगळं. बरं आता मला एक कळत नाही, जर का ही रस्त्याची कामं करायचीच होती तर मग ती थंडीमध्ये नसती का करता आली. म्हणजे एक तर दिवसा झाली असती. कामगारांना मध्ये 4-4 तास जो काही ब्रेक मिळाला उन्हाचा, आणि तो द्यायलाही पाहिजे, ती माणसं आहेत, त्याच्याबद्दल माझा वाद नाहीच आहे. पण मग ती थंडीत का नाही केली गेली. हा असं म्हणतात भारत देशाच्या बाबतीत कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन असं म्हणतात. कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन इन इंडिया. किती छळवाद आज सगळ्यांना रात्री बेरात्री तो. हे सगळं नाही का बदलता येणार. आणि सगळ्यात भयावह गोष्ट आता सांगतोय की आमची माणसं काही अभ्यास करतात की नाही महत्वाच्या खुर्च्यांवर बसलेली, किंवा ज्यांना ही जी सूत्र आहेत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची वगैरे, बरं त्या अभ्यास करत नसतील तर त्याच्यापेक्षा सुपिरियरनी त्यांना शिकवलं पाहिजे ना. अहो बाबा आमट्यांच्या आनंदवनामध्ये प्लास्टिक वेस्ट वापरून रस्ते तयार केले आहेत. आय रिपीट, बाबा आमट्यांच्या आनंदवनामध्ये कित्येक वर्षांपूर्वी प्लास्टिक वेस्ट वापरून उत्तम रस्ते तयार केले. आणि गंमत म्हणजे गंमत नाहीच आहे याच्यामध्ये, शोकांतिका आहे आमच्या देशाची, की हे नेपाळ करताय सध्या. नेपाळ अतिशय गरीब देश आहे आपल्यापेक्षा. ते हे टेक्नॉलॉजी वापरतायत प्लास्टिक वेस्टची, आणि उत्तम रस्ते करतायत. आणि आपली लोकसंख्या ती वाढवायची आहे, ते जबाबदारी विसरायची नाही. 140 कोटी असं जर धरली तर आपल्याकडे माउंटन्स ऑफ प्लास्टिक वेस्ट आहे. महाकाय पर्वत रोजचे होतात प्लास्टिक वेस्टचे. मग ते नसते का वापरता आले. आणि त्याने हे ज्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणमुळे प्रचंड जे टेम्परेचर वाढताय आता भोगायला लागताय,
ते सगळं नसतं नाव वाट्याला आलं. काय ही कळकळ व्यक्त करतोय ना, अहो नका मला आमदार खासदार करू, नका निवडणुकीचं तिकीट देऊ, पण मी जे काय अभ्यास करतो तो मी प्रेमाने तुम्हाला फुकट सांगत जाईन हो. फक्त माझ्या कष्टाचे थिंबर पैसे द्या म्हणजे झालं. कारण काही वेळेला फुकटातल्याची किंमत नसते. म्हणून खूप हाल झालेत, खूप हाल झाले या सगळ्या प्रकरणामध्ये. बिन लाडकी जनता योजना, बिन लाडके नागरिक योजना,